सर्व प्रेक्षकांचे यस मराठी वृत्तवाहिनीच्या या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज महिला दिन, स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस। आजच्या या दिवशी आज आपण एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत, तिच्या जीवन प्रवासासंदर्भात। ज्या व्यक्तीने राजकारण, समाजकारण, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात एक उल्लेखनीय काम केलंय। एक उत्कृष्ट गृहिणी, एक आई, एक बहीण, एक मुलगी, त्याचबरोबर एक लेखिका आणि आता राजकारणी म्हणून एका समाजाचं दायित्व किंवा प्रतिनिधित्व करत आहेत। त्या आहेत डॉक्टर वंदनाताई मोटुरे। नमस्कार। नमस्कार। वंदनाताई, एकंदरीतच आपण आपला जन्म हा मालेगावमध्ये झाला। जन्मानंतर जसे आपण एक जन्माचा प्रवास, शाळेचा थोडासा आम्हाला प्रेक्षकाला आजच्या दिवशी असणार। अतिशय समृद्ध बालपण माझं गेलं आहे। ज्या काही मोजक्या भाग्यवान लोकांचं बालपण समृद्ध जातं, तशा भाग्यवान लोकांमध्ये मी एक आहे। मुळात माझे वडील डाव्या विचारसरणीचे, कैलासवासी रामचंद्र गोविंदराव होते आणि त्या डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी मुळातच आमच्यामध्ये असं बीज रोवलं की प्रत्येक व्यक्ती हा स्वातंत्र्य आहे आणि त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आपण हिरवून घ्यायचं नाही आणि आपलं व्यक्ती स्वातंत्र्य कुणाला हिरवू द्यायचं नाही, अशा विचारसरणीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो भावंड। आणि सर्व काका चुलते असे सगळे एकत्र राहत असताना तेवढ्याच डाव्या विचारसरणीसोबत आमच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरणही तेवढ्याच उंचीचं होतं। माझे एक चुलते नेहमी मंदिरात जायचे। माझी आई खूप भाविक आहे, तिची देवीवर श्रद्धा आहे। म्हणजे वाचनाच्या घरात कायम पुस्तकांचा ढीग पडलेला असायचा आणि आमच्या घराच्या आजूबाजूला ब्राह्मण समाजाची बरीचशी मंडळी राहायची। त्यावेळेस वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एका ठिकाणी राहायची। असं होतं तर तेली गल्ली आमच्या पाठीमागे होती, ब्राह्मणवाडा आमच्या घराच्या पुढे होता, राजेबहादरवाडा आमच्या घराच्या पाठीमागे होता। अशा सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांच्या आजूबाजूला आम्ही त्यांच्या सहवासाने आम्ही वाढलो। त्यामुळे वाढत असताना सगळ्या लोक, सगळे विचारसरणी यांच्या सोबत वाढत असताना एक खूप समृद्धता बालपणामध्ये आली। आपली बहीण भावंडांबद्दल? हो, मला दोघे भाऊ आहेत आणि ते दोघेही उच्च शिक्षित आहेत। एक इंजिनियर आहे, ते पुण्यात असतात, आणि एक मालेगावला असतात, मनीष पाटील म्हणून। ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत। आमच्या घरातले माझे चुलत बंधू वगैरे सर्व कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत। आणि आई स्वतः नुसतीच गृहिणी नव्हती, तर आमची जी शेती होती तर ते माझे वडील न बघता माझी आई पूर्ण शेती पाहायची। आणि मला अगदी अक्षरशः आठवतं की 100 पोते बाजरी ती स्वतः करायची आणि ते बैलगाडीमध्ये घेऊन येतानाचे दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत। एकंदरीत आता शैक्षणिक प्रवासामध्ये, शैक्षणिक प्रवास 10वी पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेतलं शिक्षण झालं। त्यानंतर 11वी 12वीला सायन्स विज्ञान घेतलं, त्यातनं शिक्षण घेतलं। मग लक्षात आलं की विज्ञान विषय आवडतोय पण रुचत नाहीये। मग त्यामुळे माझ्या क्षेत्राच्या निगडीत आणि आवडीचा अशा कला विभागाशी मला जास्त जवळीक पटायला लागली। त्यानंतर मग मी BA केलं, BA मानसशास्त्रात केलं, मग MA मराठी विषयात केलं। आणि मग MA करत असताना दुसऱ्या पार्टच्या आधी माझं लग्न माऊलींशी, म्हणजे ज्ञानेश्वर मूर्तिकर यांच्याशी झालं आणि मी श्रीरामपूरला आले। मग लग्नानंतर मी सेकंड पार्ट पूर्ण केला आणि तो केल्यानंतर सर्वांची इच्छा होती आणि माऊलींचं प्रोत्साहन होतं। त्यावेळेस माझ्या सासऱ्यांचं, मूर्तिकर साहेबांचे प्रोत्साहन होतं की MPhil मला करण्याची इच्छा होती। तर सगळ्यांनी मला त्यावेळेस मदत केली आणि माझं मनोधैर्य वाढवलं, कारण संसार, मुलं आणि यांच्यासोबत अभ्यास हे थोडंसं सगळं जिगरीचं काम असतं आणि कुटुंबातल्या सगळ्यांनी सहकार्य केलं तरच ते शक्य होत असतं। मग तेव्हा मी MPhil केलं। पण MPhil करण्याच्या आधी मी अशोकनगरच्या कॉलेजमध्ये जॉईन होते। तिथे मला सर्वात पहिल्यांदा लेक्चरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली। मी जेव्हा घरी असायचे, मुलं लहान होते आणि माऊली अशोकदूतला जायचे, ते अशोकदूतचा सर्व कारभार बघायचे। मी घरी आल्यानंतर जर मी स्वयंपाकघरात काम करत असेल तर अगदी आवर्जून सांगावं असं तर ते म्हणायचे, अरे स्वयंपाक करणं, धुणं भांडी करणं यासाठी तुझं काम नाहीये,
आणि मला फार वाईट वाटतं की मी आलोय आणि तू स्वयंपाक करतेय, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवते. हे काम दुसरं कोणी करू शकते, जे काम दुसरं कोणी करू शकत ते काम तू, ते तुझं जे काम आहे ते तू. असं त्यांनी खूपदा बोलून म्हणजे पूर्वी असं सुरुवातीला असं वाटायचं की अरे हे सुरूप लक्षण असते की घरातलं आवरणं, घरातला स्वयंपाक ही आपली प्रथम जबाबदारी असते. तर त्यांनी माझ्या मनात ते वॉशआउट केलं की ही प्रथम जबाबदारी नाही आहे, म्हणजे प्रथम जबाबदारी समाजकारण आहे. म्हणजे आज महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये एका महिलेला घडवायला एका पुरुष 100%. आणि हे अगदी खरं आहे, फक्त तुम्ही आलायत म्हणून सांगायचं असं नाही, ऍक्च्युली घडलेली घटना आहे आणि ही सगळ्यांना माहिती आहे. आणि तो एक पार्ट हे होतं की अरे आपल्याला काहीतरी करायचंय बुवा. आणि वाचनाची खूप आवड होती पूर्वीपासून. घरात वातावरण होतं माझ्या माहेरी वाचनाचं, कायम वडील कायम वाचत असायचे. म्हणजे अक्षरशः मी आता 8वीला असताना तस्लिमा नसरीनचं लज्जा वाचलंय आणि त्या लज्जेमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की स्त्री आणि पुरुषांमध्ये किती विषमता आहे समाजामध्ये त्यांच्या वावरण्याच्या बाबतीत. आणि मग माझ्या वडिलांनी हे पुस्तक तू वाच आणि तुला काय वाटतं हे मला सांग. आणि आमची त्याच्यावर वैचारिक चर्चा व्हायची. म्हणजे आम्ही अशा प्रकारे नुसतंच पुस्तक वाचत नव्हतो, तर त्याच्यावर चर्चा करत होतो. अशा पद्धतीने माझी जडणघडण झाली. त्यामुळे आज जर कुणी मला सांगितलं की तू असं कर, तर मी कारण शोधते की असं का करायचं. ज्याला विचारच नाही तो कारण शोधू शकत नाही, तो काही फॉलो करू शकतो. पण मला मग हे विचार येतात की आपण फॉलो का करायचं. एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लग्न होऊन श्रीरामपूरला आला, आज तुम्ही शाळा चालू केली, त्यावेळेस तुम्ही टीचर होता. एक प्राचार्याची भूमिका पार पाडत असताना आज आपण एक शाळा स्वतः सुरू केली. ती प्रेरणा कुठून मिळाली आणि आज काय स्टेटस आहे. अगदी बरोबर. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे मी अशोकनगरला असताना प्राचार्य पदाची धुरा सांभाळत होते. आणि त्या धुरा सांभाळत असताना माझ्या कर्तव्यामध्ये वेगळं काम आपण करावं अशी माझ्याकडून मला आग्रह करण्यात आला. माझ्या कामाबद्दल दुसरे निर्णय घेऊ लागले. तर ज्याचं काम असेल त्यांनी निर्णय घेतला तर त्या माणसाला काम करण्याची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते आणि ते अडचणीचं होतं इतरांच्या डोक्याने आपण काम करणं. त्यामुळे तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला की आपल्याला दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी नाही पिता येणार बुवा, तर मग आपण थांबून घ्यावं असं वाटलं. मग कॉलेजला न जाता घरी थांबले. घरी थांबल्यानंतर शेवटी माणूस स्वभाव आहे, अगदीच कालपर्यंत प्राचार्यपदाची धुरा सांभाळत असते आणि दुसऱ्या दिवशी अचानक घरी येऊन काहीच नो वर्क होतं, तुमचं नो कॅन होतं. जसं कारखान्याचं नो कॅन होतं तसं नो कॅन झालं, बंदच झालं एकदम. तर माणूस डिप्रेस होतो, डिप्रेशन येतं त्याला. तसंच डिप्रेशन मलाही आलं. तेव्हा माऊलींना लक्षात आलं की जर डिप्रेस झाली तर तो सगळं गोंधळ होतो. अक्षरशः त्यांनी मला 2 दिवसही घरी बसू दिले नाही. ते मला म्हणाले की तू वाचन कर, लायब्ररीत जा. तर घरी सुद्धा मला पेपर वाचू दिले नाही, पुस्तकं वाचू दिली. RBNB कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन ते पुस्तक वाचलं. आणि मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि त्यावर शिवाजी महाराजांचं स्त्रीविषयक मत हा मी एक आर्टिकल लिहिलं त्या माझ्या एवढ्या वैचारिक गोंधळात आणि ते सकाळ वर्तमानपत्रामध्ये ते छापून आलं. परंतु ह्याच मानसिकतेतनं सारखं जात होते तेव्हा माऊलींचं असं लक्षात आलं की माझं आवडीचं काम हे शिक्षण क्षेत्र आहे. मग आम्ही असं ठरवलं की शाळा सुरू करायची. मग शाळा कुठे सुरू करायची, तर मग शाळा सुरू करत असताना काय नेमकं कसं शाळा सुरू करायची, कुठे शाळा सुरू करायची. मग असं ठरवलं की श्रीरामपुरात शाळा सुरू करायची का. मग श्रीरामपुरात तर खूप साऱ्या शाळा आहेत, मग काय करायला पाहिजे. मग असं ठरवलं की कॉलेजच्या ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला कसं जायचं, मॅनर्स एटिकेट्स कसे त्यांनी पाळले पाहिजे, कसं बोललं पाहिजे, जेवण करताना टेबल एटिकेट्स मॅनर्स कसे असले पाहिजे, तरी कपडे कसे घातले पाहिजे, हे बऱ्याच गोष्टी मुलांना माहीत नसतं. मग आम्ही एक करिअर अकॅडमी सुरू केली आणि त्या करिअर अकॅडमीचा 3 दिवसाचा एक कोर्स केला. तो खूप सुंदर डिझाईन केला. तर तो कोर्स डिझाईन करत असताना माऊली मला वेगवेगळ्या त्या फॅकल्टीच्या स्पेशलाइज्ड लोकांकडे घेऊन गेले. हो, आणि त्यांच्याकडून आम्ही हे जाणून घेतलं की आता आपल्याला ह्या विषयासंदर्भात
काय मुलांना द्यायचंय, आणि त्याचा एक छान छोटेखानी कार्यक्रम तयार केला. आणि असं 3 दिवसाचा करिअर अकॅडमीचा आम्ही प्रोग्राम सेमिनार्स घेतले. आणि ते श्रीरामपुरामध्ये बरेच सेमिनार्स घेतले. सेमिनार घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे सेमिनार्स काहीच दिवस चालतं, हे अखंड नाही चालत. आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला अशा पर्सनॅलिटी प्रोग्रामची गरज आहे असं वाटत नाही. मग काय सगळ्यात महत्त्वाचं आणि निकडीचं तर स्कूल आहे. तर ती स्कूल कुठे सुरू करायची, तेव्हा मी अशोकनगरला कार्यरत असताना बरेच पालक माझ्याकडे भेटायला यायचे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की खेरडापूर, कोपरे, पाथरे, वांगी या गावाला खूप चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा नाही, मालुंजा, पडेगाव असं खूप चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. मग आम्ही इंग्रजी माध्यमाची चांगली शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग ते करत असताना कुठे करायचे तर माऊलींचे एक मित्र होते, तर ह्या गावाला करायला गेलो तर त्या गावातल्या राजकीय लोकांनी विरोध केला. मग दुसऱ्या गावात नाव नाही घेत त्या गावांची आणि लोकांची, दुसऱ्या गावात करायला गेलो तर दुसऱ्या गावातल्या लोकांना थोडंसं अनसिक्युअर फील झालं. तर ते जर राजकारणी लोक हे जर आले तर आपलं राजकारणाचं काय होईल, म्हणजे आमच्या डोक्यातही नव्हतं. पण त्यांनी जसं विचार केला. आणि मग त्यानंतर मग हे असंच एक यांच्या मित्राला सांगितलं, बंटी जंजिरे म्हणून, की आपल्याला शाळेला जागा घेत. त्यांनी माऊली माझ्या घरी करा म्हणजे शाळा. त्यांच्या घरी बघायला गेलो तर तिथे जागा काही नव्हती पण कांद्याची चाळ होती. मग त्याने ही चाळ मोकळी करून देतो तुम्हाला. ती चाळ अशी होती की मोकळा स्पेस होता आणि गुडघ्यापर्यंत भिंती होत्या, वरती शेडनेट होती. मग अशा ठिकाणी मी माझी शाळा सुरू केली. शाळा सुरू करत असताना विद्यार्थी काय शाळेची जागा शोधत होतो आणि ते शोधत असताना विद्यार्थी शोधत. मग प्रत्येक गावात गेलो आणि तिथे बऱ्यापैकी एक त्याचा फायदा असा झाला की लोकांना माहिती होतं की मी शिक्षण क्षेत्रात आहे अशोकनगरमुळे. आणि मला ज्या गावात जायचं माऊली पूर्वी फोन करून सांगायची तिथल्या त्यांच्या मित्रांना की आज मॅडम येणार आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करा. त्यांनी पूर्व सूचना त्या लोकांना दिली असेल ते लोक माझ्या सोबत असायचे. मग आम्ही एखाद्याला मुलाच्या घरी जायचं त्यांना सांगायचं की मी अशी शाळा सुरू करते आणि तुमचा मुलगा माझ्या शाळेत गेला. मग ते जे शाळेची जागा कुठे त्यामध्ये मी शोधते असं मी त्यांना सांगायचं. आणि असं करत मी पहिल्या वर्षी 90 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केले आणि ते चाळीतच केले. तिथे 2 वर्ष मी शाळा चालवली. मग त्यानंतर यथा अवकाश समजलंही मग खेरडापूरच्या वांगी रोडला आम्ही उजव्याला एक जागा घेतली आणि तिथे आता CBSEचा अभ्यास देणारी एक छान शाळा चालू आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आता शैक्षणिक धोरण बदलत आहे. कोडिंग विषय शिकवणारी श्रीरामपूर तालुक्यातली पहिली माझी शाळा, जे म्हणतात मुलांना पहिलीपासून कोडिंग शिकवणार. आणि मग ते करत असतानाच 2015 साली असं घटना घडली की आम्ही गंगागिरी महाराजांचं पुस्तक पूर्ण केलं आणि प्रकाशित केलं. ते पुस्तकाच्या जे सरला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज आहेत त्यांचा पूर्ण इतिहास, बेटाचा पूर्ण इतिहास आणि आतापर्यंत झालेले मठाधिपती यांचा पूर्ण इतिहास, सप्ताहाचा पूर्ण इतिहास त्या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. आणि हे पण श्रेय मी खरोखर माऊलींना देते, कारण त्यांनी मला प्रोत्साहित केलं पुस्तक लिहिण्याबद्दल. मला जेव्हा सरला बेटाबद्दल माहिती मिळाली मी विचारलं की गंगागिरी महाराज कोण होते. मी सांगू म्हणलं सप्ताह घालणे गंगागिरी महाराज कोण म्हणलं गंगागिरी महाराज. मग आपण त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे ना. ज्या माणसाच्या सप्ताहाला 5 लाख लोक 10 लाख लोक येते ते महाराज कोण होते, त्यांचं नाव काय, गाव काय, ते कसे होते. मग ते पुस्तक मग मी बेटावर त्यांनी पत्रकारांना फोन लावला की मॅडमला वाचायचं बेटाबद्दल काही आहे का. त्याने काहीच नाही. मग आम्ही असे 2-3 महिने तपास लावत होतो, म्हणजे कंटिन्यूने आठवण आली की फोन करायचं. तर ते मला म्हणजे तूच काय नाही, जर कोणाकडेच नाही तर माझ्यासोबत अक्षरशः बीडपर्यंत आला. मी नेटवर्कला सुद्धा गेलो. ऑब्विसली मी ते सगळीकडे एकटी नाही जाऊ शकत. म्हणजे माऊली प्रेमाची सावली दिली, सगळं पाठबळ माऊली दिलं, अगदी खरंच दिलं. हे होत असताना आता तुम्ही आज जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये आहात. पंचायत समितीमध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातला माणूस राजकारणाकडे यायला थोडा जात होतो. मग आता राजकारणात एंट्री म्हणजे डॅशिंग, लहानपणीची वंदना, मग चून, डॉक्टरेट, म्हणून अचानक राजकारण. म्हणजे ऊन सावलीचा जो खेळ आहे त्याच्या प्रत्येक जसे करवटी बदलतात तसे डायरेक्ट राजकारणात कसं काय यावं लागलं. राजकारणात डायरेक्ट जसं नाही आलो बरं का.
मुळात तुम्ही जसा पूर्वी उल्लेख केला तसा आमचं राजकीय कुटुंब आहे. माऊलींच्या जन्मापासून त्यांचे वडील राजकारणात पदाधिकारी म्हणून पदाचं काम करतात. एखाद्या ते आमदार माऊलींच्या जन्मानंतर 2 वर्षांनंतर त्यांना आमदारकी मिळाली. म्हणजे त्यांचं संपूर्ण बालपण हे एका आमदाराचे चिरंजीव म्हणून म्हणण्यात गेलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये रात्रंदिवस राजकीय वातावरण होतं, घरात राजकीय वातावरण होतं. त्यामुळे त्यांच्या नसात आणि रक्तात राजकारण भिनलं होतं. त्यामुळे मी लग्न होऊन आल्यानंतर माझ्यासाठी हा प्रवाह वेगळा होता. आणि मला राजकारणात येण्याची वेळ आली असं की आम्ही जेव्हा कॉलेज पासून बाहेर निघालो तेव्हा आमचे थोडेसे कौटुंबिक तात्विक मतभेद झाले कुटुंबातले. आमचे वैयक्तिक व्यक्ती म्हणून आजही मतभेद नाही आहेत. माझ्या सासऱ्यांचे व्यक्ती म्हणून मला त्यांचा कुठलाही द्वेष नाही आहे. आणि व्यक्ती म्हणून ते माझ्या यजमानांची वडील तर ते मला 100दा आदरणीय आहे. आणि मी त्यांना मनापासून माझ्या वडिलांची जागे मानते. त्यामुळे मला त्यांचा व्यक्तिदोष नाही. परंतु तात्विक विरोध आहे जो माझ्या तत्वात बसत नाही. त्या गोष्टी जर त्यांनी मला करायला सांगितलं तर त्या मला जमू शकत नाही. आता जर तुम्ही माझी बालपणाची पार्श्वभूमी बघितली तर हे आपल्याला नाही जमू शकत. कोणी आपल्याला चुकीच्या गोष्टी काही जर करायला सांगितल्या किंवा काही आपल्यावर विचारांवर बंधनं आणली तर आम्ही दोघं माऊली आणि मी आम्ही विचार करून त्या प्रवाहातून बाहेर पडलो. त्या प्रवाहातून बाहेर पडल्यानंतर जो एक राजकीय विरोध होतो तो राजकीय विरोध पण आम्हाला त्यांच्याकडून मिळाला. कुटुंब म्हणून नसेल झाला पण दिला त्यांनी पण आम्हाला त्यांच्याच बरोबरीचं राजकारण मिळालं. आणि एक राजकारणी दुसऱ्या राजकारणाला त्रास देतो त्याच्यामध्ये वावगं ते काय. जर आम्हाला राजकारण करायचं ठरलं आणि समोरचा माणूस जर आम्हाला त्रास देत असला मग तो आमचे वडील म्हणून त्यांनी आम्हाला देऊ नये असं जर आम्ही म्हटलं तर आमचं मोठंपण ठरेल. जेव्हा तुम्ही आखाड्यात उतरल्यात पैलवान हा पैलवान असतो. मग तो किती कसलेला आहे तुम्हाला विचारात जर तुम्ही आखाड्यात विचार पडण्यापूर्वीच विचार करायला पाहिजे होता. मग आम्ही आखाड्यात पडल्यानंतर विचार नाही केला. आणि जेव्हा पंचायत समितीला उभं राहण्याची विचाराचा फार नव्हता. परंतु आम्ही जेव्हा मुरकुडे साहेबांच्या सोबत होतो तेव्हा मुरकुडे साहेबांच्या सोबत असलेले स्नेही आमचे कुटुंबीय आणि अनेक लोक तेव्हा माऊली मुरकुडे साहेबांना सांगत होते की वंदनाताईंना समाजकारणाची आवड आहे तर तुम्ही त्यांना राजकारणात आणा. आणि त्यांची थोडीशी ग्रामीण भागात मला काम करू देण्याच्या बद्दलची तशी पार्श्वभूमी होती. परंतु त्यांनी अचानक काही निर्णय घेतले आणि ते फक्त लादले. त्यांनी ते चर्चा करून सांगितले नाही तर तुम्ही हे नाही करायचं, उद्यापासून तुम्ही कॉलेजला नाही जायचं. ते असे ते फेकले गेले आमच्यावर निर्णय. मग तेव्हा आम्ही बाहेर पडलो. आणि कोणताही राजकारणी माणूस त्याचा फायदा घेत असतो. तर जेव्हा आम्ही बाहेर पडलो हे कळल्यानंतर आदरणीय ससाणे साहेब माझे राजकीय गुरु आहेत. सचिनदादा गुजर हे माऊलींकडे आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा इच्छा व्यक्त केली की माऊली तुम्ही वंदनाताईंना आमच्याकडून ससाण्यांकडनं उभे करतात. तोपर्यंत आमचा काही हेतू नव्हता की मुरकुडे साहेबांच्या विरोधी पक्षाला जाऊन भेटावं आपण असं आमच्या डोक्यातही नव्हतं. जेव्हा आम्ही आमचा मुरकुडे साहेबांना तात्विक विरोध होता तेव्हा मुरकुडे साहेबांनी 2014 साली जे आमदारकीचं इलेक्शन झालं तेव्हा त्यांनी एक व्यक्ती उभा केला. आणि त्या व्यक्तीचा प्रचार तर सर आम्हाला करायचा नव्हता. आणि त्यावेळेस ससाणे साहेबांनी आमदार कांबळे साहेबांना उभं केलं. आम्हाला मुरकुडे साहेबांचे ते विरोधक होते म्हणून आम्ही कांबळे साहेबांचा प्रचार केला नाही. आमचे मित्र होते आमदार लहूजी कानडे साहेब माऊलींचे मित्र होते म्हणून आम्ही तेव्हा माऊलींनी आमदार साहेबांचा प्रचार केला. 2014 साली सुद्धा आमदार कानडे श्रीरामपूरचे आमदार झाले पाहिजे. माऊलींनी 14 साली सुद्धा त्यांचा प्रचार केला. तेव्हाही आमचे विचार वेगळे होते. आणि मग ते मतभेद मुरकुडे साहेबांसोबतचे त्यांचे विचार कसे मुरकुडे साहेबांनी बदलले ते काही आम्हाला कळलं नाही. परंतु त्यांनी मग थोडासा राजकीय किंवा चुकीचं आमच्याबद्दलचे वक्तव्य करणं. म्हणजे शेवटी माणसाचा प्रत्येकाला एक स्वाभिमान आणि जर तुमच्याकडे स्वाभिमान नसेल तर तुम्ही जगू नाही शकत असं मला वाटतं. आणि जे स्वाभिमाना विरहित जगतात त्या माणसं जगत नसतात. तर मग त्यामुळे मग आम्ही ससाण्यांनी साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि माऊलींचं आणि त्यांचं बोलणं झालं आणि आम्ही विचारांती मग ससाण्यांच्या सोबत
पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी टाकेबाणू गटातून उभं राहिलो आणि याच्यातही मोठ्या गमती झाल्या. मुरकुटे साहेब कधी असा पंचायत समितीचा 1 to 1 प्रचार करत नव्हते, परंतु माझ्या विरोधात त्यांनी खूप प्रचार केला आणि मला पाडण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी 1200 मतांनी निवडून आले. आणि जेवढा प्रचार केला तेवढे लोकांनी मला मतदान केलं. नक्कीच. आणि पंचायत समितीमध्ये काम करत असताना अनेक फेरबदल झाले. सभापती बदल नाव येता शोच्या टप्प्यात नाव राजकीय ज्या खेळी खेळल्या गेल्या किंवा खूप असे डावपेचांना समोर गेलं. अध्ययनाची कामं करत असताना खूप साऱ्या प्रश्नांना समोर जावं. एक शिक्षिका माझा प्रश्नच तो होता की एक शिक्षिका राजकारणात पडली म्हणजे एक लिहिणाऱ्या माणसाच्या आता तलवार गेल्यासारखं. जो माणूस संवेदनशील असतो त्यांनी राजकारण करावं कारण त्या समोरच्या माणसाच्या भावना त्याला कळत असतात. जाड कातडीच्या माणसाने राजकारण केल्यानंतर त्याला जनतेच्या भावना कळतच नाही असं मला वाटतं. आणि मी अत्यंत तुम्ही म्हणता तसं मी संवेदनशील साहित्यिक, शिक्षक, आई, कुटुंबातली स्त्री अशी आहे. त्यामुळे मी राजकारण करत असताना एखाद्या व्यक्तीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. एखाद्या व्यक्तीने सांगितलं मला की आताही मला कळवाकुटी पाहिजे, त्याला कळवाकुटी मिळेपर्यंत माझा पाठपुरावा चालू असतो. मला तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे एक व्यक्तीचा स्वभाव असतो आणि आपण शिवाजी महाराजांची भक्त आहोत की एक एक गड सर करत जायचं. मी शिक्षण क्षेत्रातला गड सर केल्यानंतर समाजकारणाचा गड सर केला, त्यानंतर शाळेचा गड सर केला. मग मी राजकारणात आल्यानंतर माझी जबाबदारी की लोकांनी मला जर निवडून दिलं 5 वर्ष मी त्यांची सेवा करणं आणि त्याच्यासाठी पूर्ण उतरणं. आणि माणूस पाण्यात पोहला की पडला की पोहायला शिकतो. त्यामुळे मी राजकारणात पडल्यानंतर मी राजकारण करायला शिकतो, मी राजकारण पेलायला शिकते आणि राजकारण जगायलाही शिकते. त्यामुळे अडचण येत नाही. म्हणजे एक व्यक्ती अष्टपैलू असू शकतो जसं तुम्ही म्हटलात. अष्टपैलू व्यक्तीचेच गुण आहेत. तो ज्या भूमिकेत असतो ती भूमिका त्याने व्यवस्थित पार पाडावी हे तो करत असतो. एकंदरीत म्हणजे एका घरात दारूच्या श्रेणी, हो, त्याचबरोबर धार्मिक वातावरण, हो, म्हणजे एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस, दोन विभिन्न बाजूमध्ये आपली जडणघडणी झाल्यानंतर त्या कुटुंबाचा जो आपण त्याला म्हणतो एक मान सन्मान तो एका खांद्यावर, दुसरीकडे तुमचं लग्न माऊलींशी झालं आणि इकडे एक राजकीय वरदस्त असलेले माझे आमदार बांधवजी यांच्या घरातली सून, म्हणजे हे दोन दायित्व सांभाळत असताना मग काही असं एक दडपण किंवा एक असं कसं व्हायचं काय असं. हे सुरुवातीला जेव्हा लग्न झालं ना म्हणजे तोपर्यंत असं पाया खूप पक्का होता की मला स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे. मी वंदना पाटील. तर वंदना पाटील काय आहे तर हे मला माझं माहिती होतं. मग जेव्हा राजकारणी कुटुंबात आले, माझ्या माहेरी राजकारणाचा फार काही लवलेश नव्हता. राजकारणात माझ्या आई वडिलांच्या कुटुंबातलं कुणी नव्हतं, पण माझी आई 100% राजकारणी कुटुंबात. माझे आजोबा आईचे वडील हे पंचायत समितीचे सभापती होते कळवणचे आणि इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या ते नेते होते, फार मोठे नेते होते कळवण तालुक्यातले. आणि माझे वडील डाव्या विचारसरणीचे. तर जेव्हा राजकारण आणि मतदानाचा विषय यायचा तेव्हा माझे वडील म्हणायचे जमलं तर जनता दलाला मतदान करा. तर माझी आई म्हणायची मी काँग्रेसची, मी मेली तरी काँग्रेसशिवाय मतदान करणार नाही. पण ते तिच्या विचारांचा आदर करायचे. ते म्हणायचे मी डाव्या विचारसरणीचा माणूस आहे, माझी डाव्या विचारसरणी ही सांगते की समोरच्या व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर त्या व्यक्तीला देवपूजा करण्यास आवड असेल तर त्याला देवपूजा करू देणं हे सुद्धा माझ्या डाव्या विचारसरणीचं कर्तव्य आहे. म्हणजे अशा विचारात आम्ही अत्यंत उच्च विचारात आम्ही वाढलेलो आहोत. आता एखाद्या स्त्रीची सगळ्यात पहिली माहिती तिच्या थोडं तुमच्या आईबद्दल सांगा आणि एखादी अशी आठवण सांगा की जी आजही ज्या वेळेस डॉक्टर वंदना मुरकुटे त्या कुठेतरी खचल्या जातात किंवा कुठेतरी एखादं मोठं काम आहे त्याच्या सुरुवातीला ती आठवण येते आणि पुन्हा एकदा नवीन उमेदीने आपण सुरू करतो. ती खूप जास्त भावनिक आहे. तिला एखाद्या गोष्टीची आठवण आली तरी ती ढसढसा रडते. पण आई माझी, तिचं नाव सिंधुताई पाटील, पण ती त्याच वेळेस तेवढीच जबाबदार आणि खंबीर आहे. माझ्या लग्नाच्या पूर्वीच माझ्या वडिलांचं हार्ट अटॅकने निधन झालं. आम्हा सर्व भावंडांना तिने सांभाळलं. पण ते होण्याच्या आधी ते आजारी असायचे कारण त्यांचं हार्ट वीक, त्याला जास्त हार्डवर्क करता यायचं नाही.
तर ती संपूर्ण संसाराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. आमच्याकडे माहेरी बऱ्यापैकी जमीन जास्त आहे, तर ती सर्व जमीन एकटी कसायची, म्हणजे सातदार गडी हे सगळं लावून, पण सगळी जबाबदारी ती एकटी घ्यायची. अक्षरशः मला आठवतं दिवाळीच्या एक दिवस आधी ती रानातच असायची, कारण तेव्हा बाजरीचा सीझन असायचा, बाजरी निघालेली असायची आणि ती अशी खूप कष्टाची कामं करायची. त्यामुळे खूप कष्टाची कामं करताना आईलाच कायम बघितलेलं. आणि आमच्या घरी आजी कुटुंब एकत्र होतं, वडिलांना खूप सारे नातेवाईक आमच्या घरी यायचे, त्यामुळे आमच्या घरी असं वातावरण होतं की कायम 12ही महिने पाहुणे. ती रानातनं आल्यानंतर सुद्धा घरी स्वयंपाक करायला बसणार आणि तो ती आवडीने करणार. आणि सगळेजण की आता आत्यांच्या मुली की मामींकडे गेल्यावर हे खाणार, मामींकडे गेल्यावर ते खाणार, आणि त्यांना हे सगळ्यांना हे होतं की आई काम करत राहणार माझी आणि आमचे लाडही पुरवणार, अशी सगळ्यांना सवय झाली होती. तर तिच्याबद्दल असं सगळ्यांनी काही खूप म्हणजे हे हिचं कर्तव्यच आहे अशी सगळ्यांची पुरुषाचे जेवढे कर्तव्य सगळं ते त्यांनी केलं. आणि माझे वडील खूप जास्त तिचा रिस्पेक्ट करायचे. तर आम्हाला अशी ती सवय लागली की नवरा बायकोचं नातं आम्ही जे बघितलं ते फारच आदरपूर्वक एकमेकांशी, म्हणजे जर तिसरं व्यक्ती जर कोणी आलं तर ते आईबद्दल आदराने त्यांच्याशी बोलली, ह्या माझ्या अर्धांगिनी, माझी ओळख करतो नाही ही आमची कन्या, असं इतकं आदराने ते करून द्यायचे. म्हणजे ते तशा गोष्टी घडत गेल्या. आणि जर अचानक कोणी असं आता हे केलं तर मग ते खटकतं की अरे हे असं चुकीचं किंवा हे असं कसं वागू शकतात लोक. म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे विचारांची जी जडणघडणी आता बदलतीये, त्या बदलत असताना नात्यांमधला संवाद कमी झाला. संवाद कमी झाल्यामुळे नाती संपुष्टात यायला लागली. संपुष्टात आहे, अगदी एकदम खरं. हे सगळ्यांच्या बाबतीत होतंय. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासमोर की आपण एकमेकांचे विचार जर जाणून घेतले तर ते खरं नाही होणार बरं का. आणि प्रत्येक व्यक्तीचे विचार असतात ते चुकीचे किंवा बरोबर नसतात, त्या व्यक्ती सारखीचे असतात ते. आणि जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल तर निदान त्या समोरच्या व्यक्तीचे विचार काय आहेत हे 100% आपण जाणूनच घ्यायला पाहिजे. आता सगळेच लोक लहानपणी थोडीशी नटकत असतात. बालपणी आपण जे शालेय अवस्थेत अशी काही एखादी मोठी चुकी होती का जी आता आई मारणार, किंवा एखादी मैत्री किंवा एक मित्र परिवार होता तुमचा? मला खूप सारा मित्र परिवार, मुलं मुली हा भेद माझ्याकडे कधीच नव्हता. जेवढ्या माझ्या मैत्रिणी होत्या तेवढेच माझे मित्र होते. शाळेत असताना धमाल करायचो आणि दादागिरीची सवय आत्ताची नाही तर ती अगदी बालपणापासूनची आहे. मॉनिटर तर कायमच असायचे आणि वर्गात मुलं एकमेकांशी दंगा करायला लागते, जारी बंधना बघते मारू नको इथपर्यंत होतं. आणि स्नेहाचे संबंध होते सर्वांची. अगदी बालपणी एकदा शाळा सुटल्यानंतर परस्पर मैत्रिणीच्या घरी 4थीला असताना, आणि आमच्या घरापासून ती खूप लांब राहत होती. तिने म्हटली आमच्या घरी येते का खेळायला. परत 3रीला होते आणि गेली खेळून झालं, परत आले ते रस्त्यात चुकले आणि हरवले. आणि घरी शाळेतून तर घरी पोहोचलेच नव्हते. मग तिच्या घरीच गेले. मग वडील, आई, चुलत भाऊ असे सगळेजण मला पूर्ण गावात शोधत फिरत होते. आणि भावाच्या मित्राला मी कुठेतरी जाताना असे दिसले. मग ते अगं बंधू कुठे चालली म्हटलं घरी. अरे इकडे घर नाही. त्यांनी मला गाडीवर बसवून घरी आणून सोडलं. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण ती एकदम मला बिस्किटचा पुडा घेऊन नाही असं साप म्हणजे चल कुठे असं, म्हणजे ते एक आठवतं की असं एक म्हणजे लहानपणाची ही अविस्मरणीय क्षण होता. असं एकंदरीत आता तुम्ही तुमचा विवाह झाला मौनीशी, राजकीय वर्धस्त फॅमिलीशी तुमचे संबंध आले. एक सून, त्या पाठोपाठ एक लेक्चरर, तिथून बरं अभ्यासाला वेळ देणं, मग मराठी विषयात PhD करणं, हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाचं संगोपन, आपल्या मुलांचं शिक्षण असेल ते कसं, त्याची सांगड कशी आहे? सगळ्यात पहिल्यांदा ना कोणतीही स्त्री आहे ना, जेव्हा ती आई होती ना तर तिचं आई पण ती कधीच विसरू शकत. ती अगदी इंदिरा गांधी असू देत किंवा नुसती गृहिणी असू देत, काही असू दे, ती तिचं आई पण कधीच विसरू शकत नाही. त्या पद्धतीने मी जेव्हा काम करत होते, पण जे आई म्हणून माझी एक कर्तव्य होती ती मला करावी लागली नाही तर ती आपोआप होत गेली. कारण ते कोणत्याही स्त्रीचं होतं, फक्त माझंच होतं असं काही नाही. जेव्हा MPhil केलं
तेव्हा MPhilच्या वेळेस मुलगी माझी लहान होती आणि दोघं लहान असताना आणि तेव्हा अशोकनगरला लेक्चरर होते आणि MPhil पण करायचं होतं. कॉलेजचे पिरियड पण रेग्युलर करायचे असायचे. तर अक्षरशः मी 3:30 वाजता पहाटे उठून अभ्यास करायचे, 6 पर्यंत अभ्यास करायचे. मग ती छोटी होती, 1ली-2रीला जायची, तेव्हा तिची शाळेची तयारी करून घ्यायची. आणि आम्ही चौघच कुटुंबात असल्यामुळे तेव्हा मुलांना कपडे घालणं, मुलांची युनिफॉर्म घालणं ही जबाबदारी आपोआप माऊली घ्यायची. आणि डबा झालेला असला तर डबा भरून देणं, त्यांना स्कूलमध्ये रिक्षापर्यंत नेऊन सोडणं, ही जी माझीच कामं होती तेव्हा त्यांनी मला पूर्णतः त्याला मदत केली. त्यानंतर अशोकनगरला कॉलेजून आल्यानंतर आई आता येईल, ती थकून जाईल, मग मुलांना घेऊन ते झोपायचे, त्यांना खाऊ घालायचे किंवा मुद्दामून काहीतरी फिरायला घेऊन जायचे. म्हणजे मला तेवढंच थोडासा आराम मिळेल, सहकार्य होईल, असं करत करत माझं MPhil पूर्ण झालं. आणि ते MPhil करत असताना मी अशोकनगरला ज्युनियर कॉलेजला आधी 11वी-12वीला शिकवत होते, त्यानंतर मी सिनियरला शिकवत आहे. आणि मग त्यानंतर अशी कॉलेजची परिस्थिती आली की मला त्यांनी प्राचार्य केलं आणि प्राचार्यपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. मग तेव्हा आणि जेव्हा प्राचार्याची जबाबदारी टाकली तर त्याच्या आधी मी ते कॉलेज माझं आहे, मला नुसतंच लेक्चररशिप नाही करायची, तर ह्या कॉलेजचा पूर्ण विकास करायचा आहे हा हेतू डोळ्यात होता. आणि डोक्यात होत्यापेक्षा ते आपोआपच ते होत होतं. पण नुसतंच शिकवण्याने तर वर्ग झाडलेत का, एखाद्या शिक्षकाला जर काही अडचण आली तर ते गेलेत का घरी किंवा त्यांना काय लागतंय का ते बघणं. त्यानंतर कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांचं एखादं गेट टुगेदर असेल किंवा टॉयलेट बाथरूम उभं राहून धुवून घेणं, इथपर्यंत सगळी कामं मी मनापासून करत गेले. आणि हे करत असताना त्यावेळेस मुरगुडे साहेबांनी मला खूप, माझ्या सासऱ्यांनी ज्यांना आम्ही दादा म्हणतो त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं. त्यांचंही असंच म्हणणं असायचं की वंदना चांगलं काम करते, चटपटीत मुलगी आहे, चांगलं सगळ्यांसोबत संबंध चांगले आहेत आणि मी मुळात माणूस घेवडी आहे. मला कोणत्याही वयाच्या माणसांची मैत्री करायला आवडतं. त्याला लिंगभेद नाही की हा पुरुष आणि स्त्री असं नाही. मला व्यक्ती म्हणून एखाद्या असं म्हाताऱ्या बाईशी मी अर्धा पाऊण तास बोलू शकते आणि नर्सरी ज्युनियरच्या मुलाशी पण मी अर्धा पाऊण तास बोलू शकते. मला असं वयाचं बंधन येत नाही. त्यामुळे सगळ्यांना मी आपलीशी वाटते आणि मलाही सगळ्यांबद्दल आदर आणि प्रेम आहे आणि मनापासून वाटतं. मला एखाद्या व्यक्तीला बघितलं की मला त्याच्याबद्दल आदर प्रेम वाटतं, मनात पूर्वग्रह नाही आहेत. त्यामुळे लोकांनाही आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं मला त्यांच्या नजरेतून लक्षात येतं. एकंदरीत आता पुरुषाची अर्धांगिनी म्हणून त्याच्या भार्येला, त्याच्या पत्नीला बद्दल, पण आपल्या या जीवन प्रवासात आपला अर्धांग म्हणून माऊली उभे राहतो. हो, आपले पती कसे आहेत आणि काय सांगतात? ते खूप सरळ आहेत आणि त्यांचे विचार फार स्पष्ट आहेत आणि ते फार दूरदृष्टीचे आहेत, हे मला नक्की सांगावं लागेल. आणि ते खूप लवकर कोणत्याही व्यक्तीला क्षमा करतात आणि खूप जास्त ऍडजस्टिव्ह आहेत आणि पहिल्यांदा माघार घेणार. कोणाच्याही बाबतीत अगदी आमचं भांडण झालं तरी तेच माघार घेतात. अगदी समाजात कोणाचं भांडण झालं किंवा काही असलं तरी ते म्हणतात की त्याच्यात मोठेपणा असतो, माफ करणं ही खूप मोठेपणाची गोष्ट असते. आणि काही गोष्टीत आमचे वाद होतात, काही गोष्टींमध्ये आमचे मतभेद होतात. सगळ्याच गोष्टी 100% आमचे एकमेकांना पूरक आहेत असं नाही. मला अजिबात अकाउंट, त्याच्यानंतर अर्थ म्हणजे रिलेटेड टू मनी हा विषय आवडत नाही आणि त्यांना अजिबात साहित्यातला विशेष आवड. म्हणजे आम्ही मग असं म्हणतात ना की टू अपोजिट पोल्स अट्रॅक्ट टू इच अदर, तसं त्यांच्या आवडी आणि माझ्या आवडी भिन्न असल्यामुळे आम्ही एकमेकांकडे आकर्षले गेलो. आम्हाला नुसतं एका शब्दाने कळतं की एकमेकांच्या विचारात काय आहे. आणि जर ते माझ्या आयुष्यात नसते तर मी कधीच राजकारणात आले नसते. त्यांची पूर्ण इच्छा होती की ते म्हटले की तू नाही उभं राहणार, ते XYZ कोणती सीट उभं राहील असं तुला वाटतं? म्हटलं या उभं. मग त्या कर्तृत्ववान आहे की तू समाजाला जास्त उपयोगी कोण आहे? ते म्हटले बघ, राजकारणापेक्षा समाजकारण खूप मोठं. राजकारणाला संधी खूप कमी असते पण समाजकारणाला संधीला काही लिमिटच नसतं. त्यामुळे तू समाजकारण कर. आणि आताही मी जेव्हा शाळा सुरू केली तर ते म्हणले की तू शाळा सुरू कर ही तुझ्या आनंदासाठी, त्याच्यातून पैसा कमवायचा, पैसा मी कमवेन
आणि तू तुझे समाधान आणि तुला जे आवडतं ते तू कर. मला मनापासून शिक्षण क्षेत्रात काम करायला आणि म्हणजे शिकवणं ही गोष्ट मला आवडते. त्यामुळे मग ते म्हणते की तू ते कर, बाकीच्या गोष्टी मी सांभाळेन असं. आणि वाद जरी झाले हो तरी विषय तुमचाच नाही. तसंच आहे. माऊली जर पहिले तर क्षमा करतात, कोणाचे भांडण मागे घेतो. म्हणजे इथं लहानपणापासून दादागिरी डॅशिंग करणारी आणि इथे ऑपोजिट जे पोल म्हणलो आपण ते सगळं आपलं फाऊन गेलं त्याच्यात. मग एका पती म्हणून समाजामध्ये त्यांच्याकडे बघायची दृष्टी वेगळा आहे. आपले पती म्हणून त्यांनी त्या नक्कीच आपल्या जबाबदारी म्हणजे सांगतो. पण या सर्व आजपर्यंतच्या प्रवासात एक भार्या, एक अर्धांगिनी म्हणून खरं असं कुठं तुमच्याकडून अन्याय झालाय तुमच्या की नाही वेळ देता आला नाही एखादी गोष्ट? कारण की आज एवढं जबाबदार आहे. आज तुम्ही पंचायत समिती सदस्य आहात, डॉक्टरेटचा अभ्यास केला, मराठी विषय खूप वाचन सांभाळलं, तेही त्यांच्याही कडून थोडं जबाबदार, शाळेचं जबाबदार असं लोकांची जनतेची कामं करत असतात. एक पत्नी म्हणून आपण कुठं कमी पडलो असं किंवा आमच्या माध्यमातून आज एखाद्या गोष्टीला सॉरी म्हणायचं तर तुम्हाला आम्ही आमच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही एकमेकांशी खूप चर्चा करतो. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी देवाणघेवाण. आज आता मी शाळेत गेले, काही घटना घडल्या तर मी त्यांना घरी येऊन इथून खूप सगळं सांगते. त्यामुळे काय होतं की त्यांना परिस्थिती कळते की एक्झॅक्टली काय आहे. आता वेळ देण्याची वेळ म्हणजे जेव्हा मी सामाजिक कार्यक्रमांमध्ये लग्न कार्य भेटीगाठी इथे असते तरी आमची एकमेकांशी चर्चा होऊन आज आपण इथे गेलं पाहिजे ते मला सुचवतं. मी त्यांना सुचवते की आपण इकडे जायचं राहिलेलं आहे किंवा आपण हे केलं. त्यामुळे आम्हाला हे माहिती असतं की आपण एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झालो. त्यामुळे आपण कुठे त्यांना वेळ दिला नाही असं होत नाही. कारण त्यांना ते मला उलट म्हटलं की आता तू बाहेर पडते ना, मला आनंद झाला की तुला कळतं की बाहेर किती काम असतं. आणि ते त्यांचं वारंवार मी त्यांना एखादी गोष्ट करायची असेल तर मग मी त्यांना असं माझा असा स्वभाव की प्रत्येक गोष्ट त्यांना सांगायची, त्यांच्याकडून निर्णय ऐकायचा आणि मग मी करायचं असा माझा स्वभाव आहे. जरी मी काही करत असेल तरी मी त्यांना शब्दावर माझ्या असं वाटतं की आपण सांगितल्यानंतर मला जास्त समाधान वाटतं. जरी मी निर्णय घेणार मी घेऊ का असा निर्णय असं मी विचारलं त्यानंतर तुम्हाला असं सारखं नाही विचारायचं, तू जो निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे मी पण हे तुझं तू केलं पाहिजे. म्हणजे स्वावलंबी 100% म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगते स्वावलंबी त्यांनी मला केली. नाहीतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही असो की मी असो स्वावलंबी वाटलं खूप आवडतं. कारण आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात. नक्कीच जबाबदाऱ्या पार पाडल्याच गेल्या पाहिजे. जबाबदाऱ्या पडणं हे माणसाच्या नसावं कारण की तो प्रगती लागत असतो. आता या विशेष कार्यक्रमामध्ये आजची जीवनशैली जी आहे एक विचारवंत आहात, आपण लेखक आहात, एक आजची बदलती परिस्थिती आणि आज महिला दिन विशेष आजची महिलांची स्थिती काय वाटतं? खरं सांगायला गेलं तर फार मोठी दरी 2 वेगवेगळ्या स्टँड आहे. आता माझी शाळा ग्रामीण भागात आहे. वांगी वेळातून सारख्या ग्रामीण भागामध्ये मी इंग्लिश मिडियम शाळा चालवते. तर तिथे सांगायला असं वाटतं की ओपन हाऊस असतं आमचं. मुलांनी महिनाभरात काय अभ्यास केला ते पालकांना दाखवत असतं. तर त्या ओपन हाऊसला आईने एक तर आजोबा येतात. अजूनही आईला आपल्या मुलाच्या शाळेची काळजी घेण्याची मुभा नाही आहे. क्वचित आई येतात सोबत आणि जरी आई आली तरी आजोबा असतात, त्यांचे मिस्टर असतात. नुसतंच व्हेकलचा प्रश्न आहे म्हणून नाही, परंतु त्या एकट्या जबाबदारी घेऊ शकणार नाही अशी त्यांच्या मनामध्ये येते. आणि दुसरीकडे जर तुम्ही कालचा लोकसत्ता वाचला तर नासाच्या प्रमुख एक महिला झाली. म्हणजे ही खूप मोठी विचारांची दरी पडते. ती परवाच्या दिवशी एक लेक्चर घेतलं 11वीच्या वर्गामध्ये. तर ते शिकवत असताना असंच काहीतरी एक संदर्भ आला. तर खरी गोष्ट मग नथुराम गोडसे माहिती आहे तुम्हाला? तर ते म्हटलं कोणीतरी नाटक कर. मी एकदम थक्क झाले की आय एम स्पीचलेस की नथुराम गोडसे कोण आहे तर नाटक करा असं म्हटल्यानंतर ही मुलांची नाही नजर त्यांच्यावर घालणारे जे संस्कार आहेत, त्यांना आपण दिले जाणारे जे संस्कार आहेत ते कुठे आहेत? आता हे संस्कार कोण द्यायचे? फक्त शाळेतल्या शिक्षकांनी द्यायचे, कुटुंबातल्या लोकांनी द्यायचे. कुटुंबातले आई आणि वडील, आजी आजोबा
आता वडील आता कामानिमित्त जर संपूर्णतः घराबाहेर असतील तर जबाबदारी ही आईवर जास्त असते. आपण म्हणतो संस्कार तुझ्या आईने केले आईवर जाते, पण जर ती आईच कार्यक्षम नसेल, आईलाच पूर्णतः माहिती नसेल, आडात नसेल, तर तो खूप मिळेल. जे फार विदारक परिस्थिती खरंच ग्रामीण भागाला आहे. आणि शहरात अशी झालेली आहे आता की मुली खूप सुंदर राहतात, बायका सुद्धा छान कपडे घालतात, टिकटॉकचे व्हिडिओ करतात, परंतु त्यांना ज्ञान म्हणून शून्य असतं. मग अशी वस्ती त्यांच्या मुला मुलींना घडवताना कसं करणार, त्यांना वैचारिक पाया कसा आणणार. माझी मुलगी एका मैत्रिणींच्या घरी गेलेली, ती म्हटली आई तिची आई आहे ना तिच्या रूम मध्ये जाऊन चहा देते तिला, तिच्या रूम मध्ये जाऊन तिच्या प्रत्येक भावाला आपण चहा देतो. मग मी तिला विचारलं की मी तर तुला प्रत्येक गोष्ट हातात देत नाही, कारण मला असं वाटतं की हे योग्य नाही हातात देणं. तुला कोणतं योग्य वाटतं. तिची आई जे वाटते रूम मध्ये येऊन पाणी हातात देते, चहा हातात देते, की मी तुला बोलवून देते, ते तू बोलवून देते, की तिचं मला चुकीचं वाटतं, तिचं मला हायचं वाटलं तर विचार करतात मला संस्कार योग्य. मनुष्याला घडवायला त्याचे संस्कार असतात. आज एकीकडे विविध चित्रपटांच्या माध्यमातून एक फॅशनेबल आहे. हा तेच मला म्हणायचं, अगदी बरोबर. आणि त्याच्यावर जे पडसाद आहेत आज आपल्या भारतीय संस्कृतीवर, पाश्चात्य संस्कृती जी प्रहारक परिणाम करते, जे नक्कीच आपल्याला म्हणजे त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण हे होत असताना पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आज होत असल्यामुळे खूप सारे प्रकार, त्याच्यामध्ये अत्याचाराचे प्रकार असतील, छेडछाडीचे प्रकार असतील. मी दोषी या स्त्रीला ठरवत नाही, परंतु अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यामुळे आज ते पाश्चात्य संस्कृती खूप मोठी किंमत मोजवली. काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला जे म्हटलं ते की पाश्चात्य संस्कृतीमध्ये जर आपण त्यांचा पाठपुरावा केला किंवा त्यांच्या मागे जर लागलो तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी काय आहे, आपल्या भारतामध्ये ज्या टेक्नॉलॉजी त्याच्यापैकी बऱ्याच मोठ्या अंशी आपण परदेशातल्या टेक्नॉलॉजी अवलंबतो. अगदी आपल्याकडे कम्प्युटर स्वतः आपण तयार करू शकत नाही, तर आपण बरेच पार्ट परदेशातून विकत आणतो. हे करत असताना आपण त्यांच्याकडे फक्त वाईट संस्कृती म्हणून एक जो बघतो, त्यांच्याकडे जे विचारांची पक्वता आहे आणि त्यांनी जे संशोधन केलेलं आहे आणि तो भाग आपण बघत नाही. तर आपण बघतो काय त्यांचा छछूंदरपणा, त्यांचा शृंगार, हेच फक्त आपण बघतो. मग आपण काय बघतो हे पण महत्वाचं आहे. मग मला हेच म्हणायचं आहे की पाश्चात्य संस्कृतीतून आपण काय घ्यावं याच्यासाठी आपल्याला आपली नजर असली पाहिजे. म्हणजे राजहंसी प्रवृत्ती आपल्याला असायलाच हवी, अगदी जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी. नक्कीच हे आज या माध्यमामध्ये चांगलं विचार मंत्र होत आहे. पण एकंदरीत पाश्चात्य संस्कृती म्हणजे पाश्चात्य देशातील लोक आज आपल्या आयुर्वेदाकडे वळतात. आपल्या इथलं येऊन इथलं संस्कृती कल्चर ते आत्मसात करून तिथं त्याला प्रगल्भतेने तिथं त्या लोकांकडे पोहोचतात. आणि आज आपण त्यांच्या इथली पाश्चात्य संस्कृती, त्यांच्या इथले जे काही रूढी परंपरा आज आपल्या इथं ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहे ते अत्यंत नाही ते अत्यंत चुकीचंच आहे आणि 100% ते चुकीचं आहे. आणि त्याला खतपाणी घालणारी लोक आपणच आहोत. आणि आपण जर आपल्या झाडाला खतपाणी घालत असताना जर चुकीच्या पद्धतीने घातलं तर येणारा फळ कडूच आहे. आज महिला दिनाचा विशेष आमच्या महिला भगिनींना, माता भगिनींना काय संदेश द्याल? नुसतंच महिला दिनानिमित्त नाही तर एक असा संदेश आहे की मला ती विश्व प्रार्थना खूप आवडते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं कल्याण कर, भलं कर, सर्वांनाच ह्या जगामध्ये सुखी असू दे, असं गुरु वामनराव पेडणी सांगितलं. तसंच मला म्हणायचं की फक्त स्त्रियांनाच नाही तर ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी काय करायला लागेल, प्रत्येक व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला तेवढंच आदराने बघितलं पाहिजे. आज स्त्रीने पण स्त्रीला आदराने बघितलं पाहिजे, स्त्रीने पुरुषांनाही आदराने बघितलं पाहिजे, ते प्रत्येक पुरुषांनाही स्त्रीला आदराने बघितलं पाहिजे. त्याच्यात नक्कीच जबाबदारी आमची जास्त आहे, कारण आमच्या उदरात आम्ही नवीन पिढी जन्माला घालतो आणि आमचा अधिकार हा पुरुषांपेक्षा आमच्या पुढच्या पिढीसाठी अधिक आहे. त्यामुळे जर आमचा अधिकार अधिक असेल तर आमची जबाबदारी पण अधिक येते. म्हणून पुढची पिढी घडवण्याची ही जबाबदारी स्त्रीची आहे. ती अनंत काळापासून करत आली, पुढेही करत राहणार. फक्त ते करत असताना
तिला परिपूर्ण करणे हे 100% ज्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. ज्यात ती सासू असू दे, ते सासरे असू देत, ती दीर असू देत, ती नणंद असू दे, या सगळ्यांनी मिळून तिच्यावर केलेल्या मदतीचा हा समाजाला परिणाम होतो. नक्कीच. आज एकंदरीत आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज महिला दिनाविशेष या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर वंदनाताई मुरकुटे ज्यांनी आपल्या आयुष्यासंदर्भात तसेच या समाजाच्या संदर्भात समाजातील रूढी परंपरा या संदर्भातील ज्या भावना आहेत त्या भावना ज्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या की काय व्हायला पाहिजे, काय नको व्हायला पाहिजे, काय त्यांचं मत आहे ते मांडलं. परंतु महिला दिन आज आपण साजरा होत असताना ही या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये खरंच जर श्रेष्ठ कोणी असेल तर ती महिला आहे. कारण की जे काम पुरुष करू शकतो ते सर्व काम आज महिला करतायत. परंतु एखाद्या पिढीला जन्म देण्याचं पवित्र काम हे केवळ स्त्री करू शकते, तो पुरुष कधीही करू शकत नाही. त्यामुळे या महिला दिनाच्या दिनानिमित्त यस्नन मराठी वाहिनीच्या वतीने आपल्या सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की राजहंसी प्रवृत्ती ज्या विषयावर आम्ही थोड्या वेळात आधी चर्चा केली ती आपल्यात ठेवून संस्कृती, संस्कार आणि जबाबदारी यांचं पालन करून या देशाची आपल्या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावी आणि एक सुफलाम सुजलाम वैचारिक समाज आपण तयार करण्यास नक्कीच प्रयत्न करावा एवढी विनंती करतो. आपण आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.